तर नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार 21 तारीख, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आज सगळ्या सुट्टी आहेत. आम्ही सर्व मित्रमंडळांनी ठरवलं होतं की आम्ही आज जाणार द्रोणागिरी किल्ला सर करणार. ट्रेकसाठी आम्ही जाणारच होतो. तर आता आम्ही तिथेच निघालो होतो. आता अर्ध्या रस्त्यात आहोत. तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे इथे छोटंसं. आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण किल्ला आणि तुम्ही या किल्ल्याची संपूर्ण माहिती पाहू शकता. किल्ल्याची उंची जी 910 फूट आहे, अर्थात 275 मीटर. गिरिदुर्ग आहे आणि इथे तुम्ही पूर्णाचे वास्तू पाहू शकता. सध्या किल्ल्याची अवस्था खूप कठीण झालेली आहे. तर इथे हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही या ट्रॅकला सुरुवात केली आणि ह्या किल्ल्याविषयी तुम्ही बरेचसे व्लॉग पाहिले असतील, तुम्ही बघितले असेल की काय आहे किल्ला कसा आहे. पण आज मी फक्त तुम्हाला किल्लाच दाखवणार नाही आहे, तर उरण शहर आणि द्रोणागिरी किल्ला याविषयी संपूर्ण इतिहास हा तुम्हाला मी सांगणार आहे. कारण द्रोणागिरी किल्ल्याचा इतिहास समजून घेण्या अगोदर तुम्हाला उरण शहराचा इतिहास जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा पावसाळ्यामध्ये तुमच्या मित्रांसोबत ट्रेकला जायचा जर निश्चय केला असेल तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की ट्रेकला जाताना कधीही चप्पल घालू नये, जसं माझ्या या मित्रांनी घातलेली आहे, कारण याने तुमचा पाय सरकू शकतो. म्हणून सांगतो की ट्रेकला जाताना कधीही चप्पल घालायची नाही, तुम्हाला सँडलच घालायचे आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता निसर्गाचा खूप मनमोहक रूप आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर मी आता तुम्हाला इथं खालचा व्ह्यू दाखवतो कसा दिसतो ते. तर चला, हे बघा, तुम्ही इथं पाहू शकता खूप सुंदर असा हा व्ह्यू इथे पाहायला मिळतोय. आणि अजूनपर्यंत आपण वर पोचलेलो सुद्धा नाही होतो. जसे आपण वर पोचू त्यानंतर याच्याहून सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपली मित्र खूप पुढे गेलेले आहेत, आता पटापट चालावं लागेल. इथे वाटेत अशा प्रकारची झाडं झुडपं पडलेली असतात, तर इथून जरा सांभाळून येत जा. इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे झाड आत्ताच पडलेलं आहे. चला आता आपण पुढे. तर मंडळी, वाटेत आम्हाला हा एक छोटासा झरा दिसला आहे. तर बेसिकली हे सांगायचं होतं की असे झरे दिसायला खूप छान दिसतात, परंतु पूर्णतः पडताळणी केल्याशिवाय तुम्ही इथे जाऊ नका. आधी निरीक्षण करा कुठून पटकन दरड वगैरे तर कोसळणार तर नाही आहे ना, कारण पावसाच्या वेळेत माती लूज होते आणि त्यामुळे दरड कोसळू शकते. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला जो आहे ती काळजी घ्यायची आहे मंडळी. तर पाहू शकता इथे झरे वाहतच आहेत. तर चला आता पुढे. आपण आता अर्धा रस्ता चढलो आहोत आणि खूप दमलो आहोत. म्हणजे पाणी सुद्धा सोबत आहे अंदा प्यायला. आम्ही थांबलो तिथे चढायला. पुन्हा एकदा आपण सुरुवात केलेली आहे. रस्ता खूप अवघड आहे. तर आता मजा मस्ती खूप झाली. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो की उरण शहराचा इतिहास हा काय होता मित्रांनो. तर आता इथे आपण पाहू शकतो आता थोडाच बाकी आहे आणि आपण गडावरती पोहोचणार. पण आता त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो उरण शहराचा इतिहास काय होता. तर उरण शहर हे रायगड जिल्ह्यातील एक खूप महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शहर आहे मित्रांनो. या शहराचा इतिहास हा खूप पुरातन आहे. उरणचा प्राचीन काळापासूनच व्यापारी बंदर म्हणून ओळखला जायचा. पोर्तुगीजांनी येथे आपला प्रभाव स्थापन केला होता. त्यानंतर पुढे 16व्या शतकात मराठ्यांनी यावरती ताबा मिळवला. उरणच्या बंदरामुळे हे शहर व्यापाराचे एक खूप मोठे केंद्र होते. चल, आता हे तर झाले उरण शहराविषयी. तर आता आपण द्रोणागिरी किल्ल्याकडे वळूया. हे पाहू शकता किल्ल्याची भिंत. तर हा मंडळी बेसिकली मागचा चोर दरवाजा आहे आणि तुम्ही या दरवाजाची आजची अवस्था पाहू शकता काय झालेली आहे. ते काळाच्या ओघात खूप काही म्हणजे नष्ट होत चाललेलं आहे. तर या सर्व गोष्टींचा संवर्धन केला गेला पाहिजे मित्रांनो. तर आता आपण या किल्ल्याच्या आत जाऊया. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण वर पोचलेलो आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता हा आहे या गडाच्या आतला चर्च. आणि जी गोष्ट पाहण्यासाठी मी खूप आतुर होतो ती म्हणजे या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे ही तोफ गडाच्या पायथ्याशी सापडली होती मित्रांनो. आता तारीख मला इतकी आठवत नाही आहे, मी गुगलवरती सुद्धा सर्च केलं होतं, बट मला म्हणजे नाही मिळालं नाही काहीच. इथे तुम्ही पाहू शकता ही तोफ खरंच खूप सुंदर इथे दिसत आहे. हिला चढवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागला होता. गडाच्या पायथ्याशी ही तोफ सापडली होती. तर आता आपण या किल्ल्याच्या इतिहासाविषयी
बोलूया. परंतु त्याआधी तुम्हाला दाखवतो या किल्ल्यावरचा सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य. तुम्ही पाहू शकता सर्वकडे पसरलेली आहे ती हिरवळ. आणि याच कारणामुळे मला पावसाळा हा खूप आवडतो, कारण सर्वकडे निसर्गाची सुंदरता आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिक सौंदर्य ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण बोलूया याच्या इतिहासाकडे. तर मित्रांनो, आता आपण आत जाऊया. आतल्या बाजूस दाखवतो तुम्हाला कसं आहे, काय परिस्थिती आहे ती आत्ताची. आणि एक गोष्ट ज्या गोष्टीचा मला खरंच खूप राग येतो तो म्हणजे असं आहे की काही माणसं ही गड किल्ल्यावरती गेले ना की त्याच्या भिंतींवरती स्वतःची नावं काय करून देतात, कपलची नावं काय करून देतात. तर मला खूप राग येतं. तर हे कृत्य आपल्या लोकांना शोभत नाही. हे गड किल्ले जे आहेत ते आपल्या पूर्वजांचे स्मारक आहेत आणि यांचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. यांचे संवर्धन करणं, इतर लोकांना प्रेरित करणं, त्यांना सांगणं की हा आहे आमचा इतिहास, हे दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर या गोष्टींचा आपण दक्षता घेतली पाहिजे. तर मला या गोष्टी खरंच खूप राग येतो. तर मित्रांनो, द्रोणागिरी किल्ला हा उरणच्या पश्चिम दिशेकडे आहे आणि तो द्रोणागिरी पर्वतावरती असल्या कारणास्तव याचं नाव द्रोणागिरी किल्ला पडला, हे तर तुम्हाला माहितीच असेल. किल्ला हा समुद्राच्या खूप जवळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. या किल्ल्याचे बांधकाम 15व्या शतकात झाले असे मानले जाते. पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केला होता. तर मित्रांनो, आता आपण जाऊया या गडाच्या मुख्य दरवाजाकडे. तर हा आहे या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. त्या काळी इथूनच येण्या जाण्यासाठी हाच मार्ग वापरला जात होता. आज तुम्ही याची अवस्था पाहू शकता कशी आहे ती. सुरुवातीला तिथे मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इथे जे आहे ते कारेकरी असायचे त्या काळी. हा किल्ला 1530 मध्ये इथल्या यादवांनी बांधला होता. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आदिलशहाने जिंकला. थोडा काळ तो त्याच्याकडेच राहिला. पुढे मग हा किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि मग 1639 रोजी हा किल्ला मानाजी आंग्रे आणि उरणसह स्वतःच्या ताब्यात घेतला. अर्थात मराठ्यांनी हा किल्ला मिळवला. ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही अगोदर याच्यामध्ये ठेवण्यात आलेली होती, परंतु त्यानंतर ही इथे आणून ठेवलेली आहे. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हा आहे इथला किल्ल्यावरचा वेताळ देव मंदिर. तर गडावरती फिरता फिरता आमची भेट झाली आमच्या गावातील मुलांशी, अर्थात आमच्या सिनियर्स लोकांशी. तर त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर तुम्ही तर पाहू शकता हे या तळ्यामध्ये पोहत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत इथे. तुम्ही पाहू शकता इथलं निसर्ग किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की ढग स्वतः जमिनीवरती उतरले, इतकं धुकं इथं पडलेलं आहे. खरोखर खूप सुंदर असं हे दृश्य आहे. निसर्गरम्य जागा आहे ही. हे काय आहे ते पाहू शकता. इथे इतक्या चांगल्या निसर्गाची अशा प्रकारे तुम्ही हानी करत आहात. जिथे तिथे कचरा पडलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता. तर बेसिकली तुम्ही जेव्हा पण ट्रेकिंगला याल, अशा डोंगराळ ठिकाणी याल, तर कृपया करून हे असं करू नका, कारण त्याने फक्त इथलं सुंदरताच नाही तर पर्यावरणाला सुद्धा खूप हानी होते. तर पाहू शकता कापीट पडलेले आहे. हे खूप चुकीचं आहे. तर आता आपण हे उचलूया जेणेकरून इथले पर्यावरणाची हानी होणार नाही. मंडळी, आता आपण इथली स्वच्छता केलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. स्वच्छतेनंतर ही जागा किती सुंदर दिसत आहे ते. तर कृपया करून असं हे कृत्य करू नका. बाकी पावसाळा आहे, तुम्ही फिरू शकता, तुम्ही एन्जॉय करू शकता, पण तुम्ही जिथेही जाल तिथे तुम्ही कॅरी बॅग्स कॅरी करा की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कचरा टाकू शकाल. त्यानंतर तो कचरा कुंडीतच टाका, कारण निसर्गाची हानी आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपणच घेतली पाहिजे. या क्षणी हा ब्लॉग एंड करतो. आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि मला काय हवं मित्रांनो, फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब हवाय. तर कृपया करून ते करा. धन्यवाद.